Hello, champions. Navodaya exam is why so much competitive. एवढी स्पर्धा का आहे? संपूर्ण भारतातून जवाहर नवोदय परीक्षेसाठी जवळपास 35 ते 40 लाख मुलं दरवर्षी बसतात. महाराष्ट्रामधून जवळपास 4 लाख मुलं दरवर्षी एक्झामला बसतात. ओके, आणि एवढं कॉम्पिटिशन का आहे? ओके, त्याची 6 रिझन्स आहेत, 6 महत्वाची कारणं आहेत. या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि 6 नंबरचं रिझन तर जबरदस्त आहे. सर्वांनी कान आणि मन लावून हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, नमस्कार, मी संतोष बच्छाव सर. आजपर्यंत 255हून जास्त मुलं आपले नवोदय एक्झाम आणि स्कॉलरशिप एक्झाम मध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट झालेले आहेत. एंजल मॅथ्स अकॅडमी हे आपलं ऍप आहे. त्या ऍप थ्रू आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतो. संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं आपल्या ऑनलाईन कोर्सला जॉईन होतात. ओके, चला तर आपण बघूया नवोदय एक्झाम वाय सो मच कॉम्पिटेटिव्ह. नवोदय एक्झाम मध्ये एवढी स्पर्धा का आहे? ओके, त्याचे 6 रिझन्स. चला तर मग सुरुवात करूया. रिझन नंबर 1, प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास 15,000 ते 20,000 मुलं जवाहर नवोदय परीक्षा देतात. महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत जिथे 22,000 ते 25,000 मुलं नवोदय परीक्षा देतात. फॉर एक्झाम्पल अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, राईट. या इथून मुलं तर जवळपास 20, 22, 25,000 पर्यंत मुलं परीक्षा देतात. ओके, एवढं जास्त कॉम्पिटिशन आहे. त्यातून फक्त टॉप 80 मुलं सिलेक्ट होतात. त्याचं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे, राईट. सो नवोदय एक्झाम मध्ये एवढं कॉम्पिटिशन का आहे? त्याचं रिझन नंबर 2, एवढं सगळं कॉम्पिटिशन असल्यामुळे बरेचसे स्टुडंट्स, त्यांचे पॅरेंट्स मुलांना 4थी स्टँडर्ड पासून, 4th स्टँडर्ड पासून तयारी करतात. येस, एकदा 4th स्टँडर्ड मधून सिलेक्ट अभ्यास करायला सुरुवात झाली तर 4th स्टँडर्ड मध्ये असतानाच मुलांचा 60-70% अभ्यास होतो. मग नेक्स्ट जेव्हा 5thला येतात तेव्हा त्यांना प्रॅक्टिस पेपर करायला जास्त वेळ मिळतो आणि त्यांची जास्त तयारी होते. एक ऑब्झर्वेशन आहे, जेवढे मुलं 80 मुलं नवोदयला सिलेक्ट होतात त्या 80 मुलांपैकी जवळपास असं दिसून आले की 60 ते 65 मुलं हे 4th स्टँडर्ड पासून तयारी चालू केलेली असते. चॅम्पियन्स, जबरदस्त. सो नवोदय एक्झाम मध्ये एवढं जास्त कॉम्पिटिशन का आहे? वाय सो मच कॉम्पिटिशन? रिझन नंबर 3, जवाहर नवोदय विद्यालय हे स्कूल सिस्टम इंडियामधलं नंबर 1 एज्युकेशन सिस्टम आहे. भारतातले मोठे मोठे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, तसेच बाकी डिपार्टमेंट मधले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, मोठे मोठे ऑफिसर्स हे नवोदय मधून शिकलेले आहेत. तसेच पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळीकडे नवोदयचे स्टुडंट्स पसरलेले आहेत. चॅम्पियन्स, सो कोणत्या पालकांना नाही वाटणार आपल्या मुलांना नवोदयमध्ये मुलांना शिकवण्यासाठी? या असं म्हणून नवोदयमध्ये जाण्यासाठी खूप कॉम्पिटिशन आहे. यस, खूप इच्छा असते लोकांची, पालकांची. यस, रिझन नंबर 4, गव्हर्नमेंट तर्फे दरवर्षी नवोदय स्कूलमध्ये एका स्टुडंटवर 1,30,000 रुपीज खर्च होतात. 1,30,000 एका मुलावर दरवर्षी खर्च होतात. 6 स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, अराउंड 7 इयर्स मध्ये, 7 वर्षात जवळपास, एक प्रॉपरली आपण बारीक कॅल्क्युलेशन केलं तर 10 ते 12 लाख रुपये गव्हर्नमेंट खर्च करतं मुलांवरती. पालकांचे तेवढे 10 ते 12 लाख रुपये वाचतात. सो 10 ते 12 लाख वाचवण्यासाठी आम्ही असं बघितलंय, महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत जिथं संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं तिथे निवासी क्लासला जातात. पालक त्याच्यासाठी 1-1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये फी भरतात. का? तर त्यांना 10 ते 12 लाख रुपये वाचवायचे. ओके, सो रिझन नंबर 5, 10 ते 12 लाख रुपये वाचवायचे, पण त्या नवोदयमध्ये गेल्यावर मुलांचं करोडो रुपयांचं उज्ज्वल भविष्य घडणार आहे, मुलांचं ब्राईट फ्युचर बनणार आहे, हे एक खात्रीपूर्वक नॉर्मली पालकांना वाटतं. तिथे जाऊन मुलांना ज्या हॅबिट्स लागतात, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे दिवसाचं शेड्यूल असतं, ज्या मुलांना चांगल्या हॅबिट्स लागतात, बाकी मुलांबरोबर इंटरॅक्शन करणं, स्वतःचा अभ्यास स्वतः करणं, सेल्फ स्टडी करणं, राईट. तसेच मोबाईल पासून लांब, सोशल मीडियापासून लांब. त्यामुळे मुलांचं एका प्रॉपर सिस्टमॅटिकली मुलं घडतात, प्रॉपर एज्युकेशन मिळतं मुलांना आणि मुलांचा फोकस अभ्यासावर राहतो. हे महत्वाचं कारण आहे. त्यामुळे मुलं आणि पालक नवोदयमध्ये जाण्यासाठी जास्त एक्साइटेड असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आहे. आणि आता सर्वात फेवरेट माझं रिझन आहे. ओके, रिझन नंबर 6, हे रिझन मला सर्वात जास्त आवडतं.
ठीक आहे, मला सर्वांना बोलायचं 6वी ते 12वी 612 आपल्या मुलांचं नवोदयमध्ये एज्युकेशन झालं. व्हॉट नेक्स्ट? पुढचं बेनिफिट सर्वात मोठं आहे मला असं वाटतं. कारण नवोदयचं सांगू तुम्हाला, नवोदयचे स्टुडंट्स, नवोदय अल्युमिनी म्हणून एक आहे, म्हणजे नवोदयचे माजी विद्यार्थ्यांचा एक मोठा ग्रुप आहे. तो पूर्ण डिस्ट्रिक्ट लेवलला असतो, राज्य स्तरावर असतो, प्रत्येक देश स्तरावर आहे. ओके, नॅशनल आहे, स्टेट वाईज असे ग्रुप्स आहे त्यांचे, जे मुलं ऑलरेडी नवोदयमध्ये शिकून गेलेत. एक्स स्टुडंट्स, अल्युमिनी, माजी विद्यार्थी यांच्या संघटना आहेत. ते व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र आहेत आणि त्या ग्रुप्समध्ये सांगू, मोठे मोठे IAS ऑफिसर आहे, IPS ऑफिसर, मोठे मोठे ऑफिसर्स लोक आहेत तिथे, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. तुम्हाला सांगू, नवोदयच्या स्टुडंट्स मी एक बघितलेलं आहे. एक पालक एक मला डॉक्टर भेटले, जे नवोदय मध्ये 30 वर्षापूर्वी ते निघाले होते, पास होऊन निघाले होते तिथून. ते मला आता काही महिन्यापूर्वी भेटले. ते बोलले की आज आम्ही एक मेसेज टाकला, मला पूर्ण भारतात काहीही काम असेल कोणत्याही डिपार्टमेंटला, मी एक मेसेज टाकला ना, मला 1 तासात मदत मिळते. महाराष्ट्रात मला कुठे काम आहे, मी एक मेसेज टाकेल, मला 1 तासात मदत मिळते. एवढं जबरदस्त नेटवर्क आहे पूर्ण नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांचं. चॅम्पियन्स, मला सर्व पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला म्हणायचं आहे, एका जबरदस्त नवोदय एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्या मुलांना, पालकांना पाठवायचं असतं. ओके, येस. आणि ग्रामीण भागात तर म्हणजे शिक्षणाची अवस्था सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पालक, विद्यार्थी जास्त अँबिशियस असतात. त्यांना जास्त काय बोलतं की होप्स असतात की नवोदयमध्ये जायला पाहिजे ते, त्यामुळे ते जास्त ती तयारी करतात. ओके, तर आय एम शुअर तुम्हाला हे नवोदय, वाय सो मच कॉम्पिटेटिव्ह, नवोदय एक्झाम एवढी स्पर्धा का आहे, याचे 6 रिझन मी तुम्हाला सांगितले. आणि 6वं रिझन माझं फेवरेट रिझन आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणतं रिझन सर्वात जास्त आवडलं आणि तुम्हाला काय वाटतं, तू कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. थँक्यू.